Friends, myself Dr. Sandeep Joshi. We start our second lecture of unit number 2, that is connected graph. In our previous topic we see the definition of connected and disconnected graph and also see the theorems on that connected graphs. Now in this lecture we start the topic cut vertices and bridges. Okay, so in the previous section we saw that if E is an edge of a connected graph G, then G minus E may be connected or disconnected. Okay, म्हणजे त्या ग्राफमधनं जर एखादी एज डिलीट केली तर तो ग्राफ आयदर एक तर डिस्कनेक्टेड असेल किंवा कनेक्टेड असेल. इफ एन एज ई इज सच दॅट G minus E is a disconnected, then we called it as a bridge more explicitly. म्हणजे ती जी एज आहे ती G minus E हा समजा जर डिस्कनेक्टेड ग्राफ असेल तर त्या एजला काय म्हणू शकता तुम्ही, ब्रिज. ओके, ॲक्च्युअल डेफिनेशन काय ते आपण बघूया. लेट G बी ए ग्राफ विथ के कॉम्पोनंट्स. म्हणजे एखादा ग्राफ आहे त्याच्यामध्ये किती कॉम्पोनंट आहेत, के. अँड ई बी अन एज इन ग्राफ G. आता कॉम्पोनंट काय आहे तर कॉम्पोनंट म्हणजे पार्ट ऑफ ए ग्राफ अँड इट इज इटसेल्फ कनेक्टेड. ओके, नंतर ई बी अन एज इन ग्राफ G सच दॅट द ग्राफ G मायनस ई हॅज अ K+1 कॉम्पोनंट्स. बरोबर आहे, G मायनस ई हॅज K+1 कॉम्पोनंट्स. म्हणजे ई बी अन एज इन G सच दॅट त्या ग्राफमधली जी एज आहे ती कशी आहे की ती जर काढून टाकली त्या ग्राफमधून, दॅट इज G मायनस ई, तर कॉम्पोनंट एकने वाढेल. बरोबर आहे ना, कारण तो ग्राफ काय होईल, डिस्कनेक्ट होईल. सो इट विल बी K+1 कॉम्पोनंट्स. देन दॅट ई एज ई इज कॉल्ड एज अ ब्रिज ऑर कट एज ऑर ॲन इस्थमस. ओके, त्या अशा एजला काय म्हणणार तुम्ही, ग्राफची कट एज किंवा ब्रिज किंवा इस्थमस. ओके, for more convenience we see here the example, that is figure. So for example consider a graph in figure 8. So this is the graph. Now we read below the graph that in this graph the edges E5, E6 and E8. See, E5 E5, E6 and E8 are the bridges. आपण थोडा मोठा करूया. हा E5, हा E6, E5, E6 आणि याच्यात या ग्राफमध्ये हा E8. बघा, E5, E6 आणि E8. E5 जर काढली तर हा एक आणि हा एक असे दोन कॉम्पोनंट होतील. E6 जर काढली तर हा एक पूर्ण पार्ट आणि हा V6 वेगळा होऊन जाईल. म्हणजे दोन कॉम्पोनंट होतात, एक कॉम्पोनंट वाढतो. म्हणजे नंतर E8 ही एज जर काढली तर हा एक ट्रायंगलचा पार्ट आणि हा एक लूप असलेला पार्ट हा वेगळा होतो. म्हणजे कॉम्पोनंट एकने वाढतो. So E5, E6 and E8 are the bridges, but other edges are not bridges. We also observe that every edge other than the edges E5, E6 and E8 are on some cycle of G. म्हणजे तुम्ही बाकीचे जे एजेस आहेत म्हणजे कोणत्या E5, E6 आणि E8 सोडून ह्या कोणत्या तरी सायकलवर आहे, म्हणजे त्या कनेक्टेड ग्राफ तयार करतात. ओके, सो त्या सायकलवर असल्यामुळे त्या ब्रिजेस होऊ शकत नाही. ओके, सो फ्रॉम दिस ऑब्झर्वेशन वी प्रूव्ह द फॉलोइंग थेरम. आणि मग एक थेरम येतं दॅट ॲन एज ई ऑफ ए ग्राफ G इज अ ब्रिज. म्हणजे ग्राफ G ची एखादी एज ब्रिज असेल इफ अँड ओनली इफ ई डज नॉट लाय इन एनी सायकल ऑफ G. जर ती त्या ग्राफमधल्या कुठल्या सायकलवर येत नसेल तरच. आणि मला वाटतं हे प्रूव्ह करायची गरज नाही आहे.
प्रूफमध्ये त्याने ऑलरेडी म्हटलं आहे दॅट विदाउट लॉस ऑफ जनरॅलिटी वी अश्युम दॅट जी इज कनेक्टेड ग्राफ फॉर अदरवाईज वी कॅन कन्सिडर कॉम्पोनंट ऑफ जी सेपरेटली. ओके, प्रूव्ह करूया आपण बघा. सो लेट ई इक्वल टू यू ई is not a bridge of that graph, then G minus E is a connected and hence contain UE path P say. So P together with E will then form a cycle containing E. बरोबर आहे. P हा काय झाला तुमचा, together with E form a cycle containing E. बरोबर आहे ना, म्हणजे E त्या सायकलमध्ये येणार. Okay, now conversely if E equal to UV is a bridge then G minus E is a disconnected. बरोबर आहे. जर ब्रिज असेल आणि ती जर एज ई जर आपण काढून टाकली तर तो ग्राफ काय होईल रे, डिस्कनेक्टेड. अँड विथ एक्झॅक्टली किती कॉम्पोनंट होतील त्याचे, 2. दॅट इज कॉम्पोनंट G1 अँड G2 से सच दॅट U बिलॉंग्स टू व्हर्टेक्स सेट ऑफ G1 अँड V बिलॉंग्स टू व्हर्टेक्स सेट ऑफ G2. म्हणजे एका कॉम्पोनंटमध्ये आणि दुसऱ्या कॉम्पोनंटमध्ये. सो इफ E lies in the cycle C then C minus E will be a UV path in G minus E, so contradicting the fact that G minus E is disconnected. बरोबर आहे. so contradiction मिळाला आपल्याला that G minus E is a disconnected and therefore A cannot lie in any cycle. Okay, so therefore this is the theorem. Actually it is again very theoretical proof. तुम्ही एखादा ग्राफ काढून बघायचा, त्यातली एखादी एज डिलीट करून बघा की तुम्हाला 2 कॉम्पोनंट तयार झालेले मिळतील. आणि ती एज सायकलमधली जर असेल, सायकल म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल ही सायकल आहे तुमची, हा स्क्वेअर, दिस इज अ सायकल. नंतर हा ट्रायंगल, दिस इज अ सायकल. त्या सायकलमधली एखादी एज जरी काढली तुम्ही तरी हा ग्राफ डिस्कनेक्ट होणार नाही. ओके, त्यामुळे तो ब्रिज नाही आहे. म्हणजे हा ब्रिज नाही, हा पण ब्रिज नाही, हा पण ब्रिज नाही, हा मात्र ब्रिज आहे असं त्यांना म्हणायचं आहे थेरॉटिकली आणि प्रॅक्टिकली. ओके, म्हणजे ब्रिज तीच आहे जी त्या ग्राफचे 2 पार्टमध्ये डिव्हिजन करते. म्हणजे त्याचे कॉम्पोनंट्स तयार होतात, 2 वेगवेगळे ग्राफ तयार होतात. त्या एजला म्हणायचं ब्रिज. आणि ब्रिज ही कुठल्याही सायकलमध्ये असणारी एज नसते असं या थेरमवरनं क्लिअर होतं. ओके, नाउ देअर इज अनदर वन एक्झाम्पल हिअर डिस्कस्ड दॅट इन फिगर 9. कन्सिडर द ग्राफ G in figure 8. Then G minus V1 also has 2 components whereas G minus V4 has 3 components. हां, मात्र एखादा व्हर्टेक्स जर काढला तर त्या पद्धतीने त्याच्याशी कनेक्टेड ज्या एजेस आहेत, त्याच्याशी ॲडजसंट ज्या एजेस आहेत त्या निघून गेल्यामुळे तो ग्राफ काय होईल तुमचा, डिस्कनेक्ट होईल. म्हणजे त्याचे कॉम्पोनंट वाढतील. मग त्याच्यामध्ये तो काय म्हणतो, G minus V1 has 2 components. बघा, हा V1 जर काढला तर ही एज निघून जाईल, ही एज निघून जाईल, V1 वेगळा होईल. म्हणजे हा एवढा ग्राफ तयार होईल. म्हणजे हा एक V1 आणि हा एवढा, म्हणजे इट हॅज 2 कॉम्पोनंट्स. नंतर G minus V4 हॅज 3 कॉम्पोनंट. वेअर इज V4, हा V4 काढला बघा, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड या 3 एजेस निघून गेल्या. मात्र V4 सेपरेट झाला. सो V4 इट सेल्फ अ कॉम्पोनंट. नंतर हा एवढा एक पार्ट उरेल कारण ह्या 3 एजेस तर निघून गेल्या आहेत. कुठल्या, E4, E3, E4 आणि E5 या निघून गेल्या आहेत. V4 उरला आहे कारण तो इट सेल्फ अ कॉम्पोनंट. मग ह्या 2 एजेसचा एक कॉम्पोनंट, हा एक कॉम्पोनंट आणि हा एक सिंगल एजचा एक कॉम्पोनंट. सो इट हॅज 3 कॉम्पोनंट्स. समजलं. सो G minus V4 has 3 components and the figure in the graph in the figure 9 is a connected graph. A connected graph आहे figure 9 मधला. G minus U has only 1 component. हा U जर काढून टाकला तर ह्या फक्त 2 एजेस जातील, E1 आणि E2. त्यामुळे याचा फक्त एकच कॉम्पोनंट होईल. Whereas G minus X
इज डिस्कनेक्टेड अँड इट हॅज 4 कॉम्पोनंट्स. एक्स जर काढून टाकला तर एक्सशी रिलेटेड किती एजेस आहेत? या 8 एजेस आहेत. 8 एजेस निघून जातील आणि हे 1 2 3 4 एजेस राहतील. या एक, ही दुसरी म्हणजे E1, E5, E9 आणि E12 अशा 4 एजेस राहतात. सो 4 एजेस म्हणजे काय झाले? त्याचे 4 कॉम्पोनंट. ओके. आणि याच्यावरनं एक नोट, व्हेरी इम्पॉर्टंट नोट, इफ ग्राफ G हॅज अ K components and E is any edge of the graph G, then G minus E has at the most K+1 components. म्हणजे ती एज काढल्यानंतर कॉम्पोनंट 1ने वाढतो. बट G minus V may have more than K+1 components where V is the vertex of G. आलं का लक्षात? म्हणजे ग्राफ G मधून एखादी जेव्हा एज तुम्ही डिलीट करता तेव्हा त्यातल्या कॉम्पोनंट्सची संख्या फक्त 1ने वाढते, कारण तेवढी एजच निघते. बरोबर आहे. मात्र एखादा व्हर्टेक्स जेव्हा तुम्ही त्या ग्राफमधनं डिलीट करता, दॅट इज G minus V, तो व्हर्टेक्सशी रिलेटेड जेवढ्या एजेस आहेत त्या सगळ्या काय होतात? निघून जातात. त्याच्यामुळे कॉम्पोनंट्स एकपेक्षा जास्त वाढू शकतात. ओके, असं या नोटमध्ये त्याला म्हणायचं आहे. म्हणजे व्हर्टेक्स डिलीट केला तर कॉम्पोनंट्स एकपेक्षा जास्त वाढू शकतात, मात्र एज जर डिलीट केली तर कॉम्पोनंट हा 1 आणि 1नेच वाढतो. ओके. सो हे तुम्ही लक्षात ठेवा, आपल्या ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारू शकतात. So there is a definition for this condition, that if G is a graph having K components and V is the vertex in the graph G, such that G minus V has more than K components, then vertex V is called as a cut vertex of the graph G. So this is the definition of cut vertex. आता ब्रिज समजला तुम्हाला. So this is definition of cut vertex. काय असतो cut vertex? की G minus V तो व्हर्टेक्स त्या ग्राफमधून काढल्यानंतर मोर दॅन के कॉम्पोनंट तयार होत असतील, केपेक्षा जास्त, तर त्या व्हर्टेक्सला काय म्हणतात? कट व्हर्टेक्स. सो व्हर्टायसेस V4, V5, V7 आर द कट व्हर्टायसेस फॉर द ग्राफ G इन फिगर 8. V4, V5, V7 बघा. V4, V5 आणि हा V7 बघा. V4 इट इज अ कट वर्टेक्स, V5 हा पण कट वर्टेक्स आहे आणि V7 हा पण कट वर्टेक्स आहे. ओके. नंतर इन फिगर 9 X इज ओनली कट वर्टेक्स. तर फिगर 9 मध्ये जर गेलो आपण तर हा X इज ओनली कट वर्टेक्स, कारण हा काढल्यामुळे काय होतो? 4 कॉम्पोनंट, एकपेक्षा जास्त कॉम्पोनंट तयार होतात. त्याच्यामुळे हा काय झाला? त्या ग्राफचा कट वर्टेक्स झाला. very interesting results actually. Okay, now let G be a connected graph and E is then isthmus of the graph G, then G minus E has exactly 2 components, whereas if V is the cut vertex, then G minus V need not have exactly 2 components. बरोबर आहे. isthmus म्हणजेच एज. जर एज एखादी काढून टाकली तर G minus E ला 2 कॉम्पोनंट तयार होतात G minus E मध्ये. मात्र एखादा व्हर्टेक्स काढला तर G minus V मध्ये एक्झॅक्टली 2 कॉम्पोनंट तयार होतील असं आपण सांगू शकत नाही. दॅट इज नीड नॉट हॅव एक्झॅक्टली 2 कॉम्पोनंट. 2 पेक्षा जास्तही कॉम्पोनंट तयार होऊ शकतात. सो लेट G बी अ कनेक्टेड ग्राफ. E इक्वल टू UW इज अन isthmus, म्हणजे UW ही एक एज आहे. अँड इफ U इज नॉट अ पेंडंट व्हर्टेक्स, पेंडंट व्हर्टेक्स म्हणजे व्हर्टेक्स ऑफ ए डिग्री 1, इट इज कॉल्ड एज अ पेंडंट व्हर्टेक्स. पहिल्या चॅप्टरमध्ये शिकलो. म्हणजे डिग्री 1 असलेला व्हर्टेक्स नाही U म्हणजे इन ग्राफ G, देन U इज कॉल्ड एज अ कट व्हर्टेक्स ऑफ G. इफ W इज अ पेंडंट व्हर्टेक्स, देन W cannot be the cut vertex of G. ओके. म्हणजे U जर पेंडंट व्हर्टेक्स असेल तर तो काय असेल? कट व्हर्टेक्स. पण W हा जर पेंडंट व्हर्टेक्स असेल म्हणजे ज्याची डिग्री 1 आहे, देन W हा कधीच कट व्हर्टेक्स होऊ शकत नाही. म्हणजे याच्यावरनं काय लक्षात आलं की त्या व्हर्टेक्सची डिग्री 1 पेक्षा
जास्त पाहिजे, तेव्हाच तो काय असेल, कट व्हर्टेक्स असेल सिम्पली. नाव देर इज अनदर one or two theorems, that is theoretical theorems again. So we read again these theorems only with a statement. Proof is read by you, because it is not mathematical, it is very theoretical, and depends on the again definition of cut vertex and that breach. Okay, so you read it properly, and if any problem then ask me at any time. Okay, so we read only the statement. Theorem number 6, a vertex V of a connected simple graph G is a cut vertex of G if and only if there exist vertices U and W distinct from V such that V lies on that every UW path in G. Okay, actually not a very important theorem, but proof वाचून ठेवा, 3-4 लाईनचा आहे. थेरॉटिकल असल्यामुळे डेफिनेशनवर डिपेंड आहे ते कट व्हर्टेक्स आणि ब्रिजच्या, त्याच्यामुळे कट व्हर्टेक्स आणि ब्रिज मी तुम्हाला मॅथमॅटिकली एक्सप्लेन केला आत्ताच वर, खूप सिम्पल लँग्वेजमध्ये, त्याच्यावरून हे थेरम तुम्ही इझिली रीड करू शकतात. नंतर नेक्स्ट थेरम आहे, एव्हरी नॉन ट्रिवियल कनेक्टेड सिम्पल ग्राफ जी विथ ॲटलिस्ट 2 व्हर्टायसेस हॅज ॲटलिस्ट 2 व्हर्टायसेस विच आर नॉट अ कट व्हर्टायसेस. Every non-trivial connected graph G, okay, has at least 2 vertices, म्हणजे कमीत कमी 2 vertices which are not the cut vertices. Okay, म्हणजे जर नॉन ट्रिवियल कनेक्टेड ग्राफ असेल तुमचा, सिम्पल ग्राफ म्हणजे काय की ज्याच्यामध्ये लूप्स पण नाही, मल्टिपल एजेस पण नाही, तर अशा ग्राफला की ज्याच्यामध्ये कमीत कमी 2 व्हर्टायसेस तरी असतील, पण ते कमीत कमी 2 व्हर्टायसेस असे असतील की जे कट व्हर्टायसेस नाहीत. ओके, असं या थेरमवरनं त्याला म्हणायचं आहे. सो अगेन रीड इट ओनली द स्टेटमेंट ऑफ द थेरम, नॉट व्हेरी इम्पॉर्टंट, प्रूफ इज ओनली रीड. Okay, write on your notebook, and if any problem in this theoretical matter then ask me. Okay, so we going to the next topic, that is connectivity. Let G be a connected graph and S equal to E1, E2, E3 dot 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 Ek is a subset of E of G such that G minus S is a disconnected graph, then S is called a disconnecting set. A minimal disconnecting set is called as a cut set of the graph G, that is S dash equal to E1, E2, E3 up to ER is called as a cut set of the graph G if S dash is subset of E of G, G minus S dash is disconnected, and if S double dash is a proper subset of S dash, then G minus S double dash is not disconnected. Okay, so आपल्याला आता कट सेट बघायचा आहे कनेक्टिव्हिटी डेफिनेशनमध्ये. So this is about the theoretical definition. Again we see mathematical approach of that definition. So in our figure 9, for the graph in the figure 9, S1 equal to E7, E8, E9 is a disconnecting set but not a cut set, because S2 equal to E7, E8 is a proper subset of S1 and is also disconnecting set. Note that S2 is a कट सेट, S2 म्हणजे E7 आणि E8. तो काय म्हणतो, मिनिमल डिस्कनेक्टिंग सेट, म्हणजे त्याच्यामध्ये कमीत कमी एजेस पाहिजे की त्या एजेसमुळे तो ग्राफ काय होईल, डिस्कनेक्ट होईल. आता E7 आणि E8 हा जो सेट आहे S2 तो काय आहे, डिस्कनेक्टिंग सेट आहे. कनेक्टिंग त्याला कट सेट म्हणू शकतात तुम्ही. नंतर E2 आणि E3 पण आहे, E7, E8, E2 आणि E3 बघूया. ग्राफ कोणता सांगितला त्याने, फिगर नंबर 9 मधला. ओके, सो फिगर नंबर 9 मधला E7, E8 बघा.
E7 आणि E8. नंतर E2 आणि E3 पण सांगितलं बघा त्याने. E2 E3 या दोन एजेस गेल्या, ह्या दोन एजेस गेल्या. त्याच पद्धतीने E4 आणि E6 पण कट सेट होईल. नंतर E11 आणि E10 हा पण काय होईल, कट सेट होईल. ओके, मिनिमम नंबर ऑफ एजेस आहेत की त्याच्यामुळे तो ग्राफ काय होतो, कट होतो. सो सिमिलरली E3 E2 इज ऑल्सो कट सेट. नंतर S4 इक्वल टू E1 E2 E3 E4 इज नॉट अ डिस्कनेक्टिंग सेट अँड हेन्स इट इज नॉट अ कट सेट. हा कट सेट होणार नाही. सो इट इज इंटरेस्टिंग टू नोट दॅट S इज अ कट सेट ऑफ ए कनेक्टेड ग्राफ G, देन G मायनस S हॅज एक्झॅक्टली 2 कॉम्पोनंट्स. बरोबर आहे. म्हणजे तो जर एखादा कट सेट असेल तुमचा, तर तो कट सेटमधल्या ज्या एजेस जर काढून टाकल्या तर त्या ग्राफच्या कॉम्पोनंटमधली संख्या 1ने वाढते. म्हणजे त्याचे कॉम्पोनंट किती होतात, 2. इन फिगर 8 कट सेट्स आर शोन बाय डॉटेड लाईन्स अँड इन फिगर 9 E4 E5 E10 E11 आर द कट सेट. मी तर सांगितलं तुम्हाला. आणि फिगर 8मध्ये सॉरी डॉटेड लाईनने ऑलरेडी काय आहे, कट सेट दाखवलेले आहेत. ओके, सो या 2-3 लाईन वाचूया आपण आणि नंतर थांबूया. सो लेट G बी अ कनेक्टेड सिम्पल ग्राफ. द नंबर ऑफ एजेस इन अ स्मॉलेस्ट कट सेट इज कॉल्ड H कनेक्टिव्हिटी ऑफ G अँड इज डिनोटेड बाय लॅम्बडा ऑफ G. आणि मग या कट सेटवरून काय येते तुमची कनेक्टिव्हिटी. तर काय म्हणतात कनेक्टिव्हिटी म्हणजे, दिस इज द डेफिनेशन ऑफ कनेक्टिव्हिटी, दॅट नंबर ऑफ एजेस इन अ स्मॉलेस्ट कट सेट. लहानातल्या लहान कट सेटमधले जे एजेस आहेत is called H connectivity of G and it is denoted by lambda of G. So thus lambda of G is the smallest number of edges in G whose removal disconnect the graph. So for example lambda of G equal to 2 for the figure 9. बरोबर आहे, कारण दोन एजेसचा जेव्हा आपण रिमूव्ह करतो तिथून तेव्हा तो काय होतो, ग्राफ डिस्कनेक्ट होतो. म्हणून त्याची कनेक्टिव्हिटी काय झाली तुमची, 2 झाली. Observe that 2 is also the minimum degree of vertices of figure 9 आणि 2 ही काय मिनिमम डिग्री आहे. ओके, अँड नाव वी हॅव द फॉलोइंग theorem. Okay, so we see this theorem and another few results in our next lecture. Till now we here stop, but in this topic we studied that the cut vertices and bridges and also connectivity. ओके, ॲक्च्युली चॅप्टरमधले सगळे टॉपिक खूप थिअरॉटिकल आहेत, त्याच्यामुळे पण डेफिनेशन आणि त्याचा प्रॅक्टिकल अप्रोच हा समजून घ्या. थिअरम आपोआप तुम्हाला रीड केल्यानंतर लक्षात येतील. आणि त्यामुळेच मी थिअरॉटिकल घेतल्यानंतर त्याचे मॅथमॅटिकल कन्सेप्ट पण तुम्हाला डायग्रामच्या माध्यमातून इथे समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, सो चॅप्टर खूप थिअरॉटिकल असल्यामुळे थोडा हळूहळू जातो आहेत आपण. ह्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये अजून काही टॉपिकची ओळख करून घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.